साळुंखे, हेमंत साळुंखे, प्रदीप साळुंखे, शरद कांबळे, रमेश साळुंखे, मिलिंद साळुंखे, मुकुंद वाघमारे, पंढरी वाघमारे, रुपेश साळुंखे, विजय साळुंखे, विश्वास गायकवाड, अमोल साळुंखे, सौरभ गायकवाड, सम्यक गायकवाड, संदेश साळुंखे, अमित साळुंखे, सुमित साळुंखे, शहर कमिटी अध्यक्ष श्री सुनील शंकर साळुंखे, उपाध्यक्ष मयुरेश सुभाष साळुंखे, सचिव श्री मनोज साळुंखे, सहसचिव गणेश साळुंखे आणि महिला कमिटी, शहर कमिटी व्यवस्थापक, जयंती उत्सव कमिटी तथा जयंती कमिटी उत्सव तथा संपूर्ण व्यवस्थापन समिती, शहर कमिटी, महिला कमिटी, सल्लागार सदस्य या सर्वांना विनम्र विनंती आहे की आपण आता अगदी थोड्या वेळातच या 135व्या जयंती महोत्सवाची सुरुवात अगदी जल्लोषात करणार आहोत आणि त्यामुळे माझी विनंती आहे की आपण जर आपलं भोजन संपलं असेल तर आपण सगळ्या महिलांनी, सगळ्या पुरुष व्यवस्थापक मंडळांनी लगेचच सभास्थानी यायचं आहे। माननीय श्री व्यवस्थापक श्री सुमित साळुंखे, रोशन सखाराम साळुंखे, श्री नरेश सखाराम साळुंखे, श्री प्रमोद भिकाजी साळुंखे, श्री जय सुरेश साळुंखे, श्री तुषार आनंद साळुंखे, श्री प्रांजल रमेश साळुंखे, श्री शुभम साळुंखे, आर्यन प्रवीण साळुंखे, स्वराज राजेश साळुंखे, आदर्श अशोक कांबळे, संघर्ष शरद कांबळे, नीरज चंद्रकांत पाटील। शहर कमिटी अध्यक्ष श्री सुनील शंकर साळुंखे, श्री मयुरेश सुभाष साळुंखे, सचिव श्री मनोज गोविंद साळुंखे, सहसचिव गणेश हरी साळुंखे, खजिनदार आनंद हरी साळुंखे, सहखजिनदार मंगेश कृष्णा साळुंखे, कार्याध्यक्ष श्री विलास गणपत वाघमारे, मुख्य सदस्य श्री अशोक महादेव साळुंखे, विजय चिंतामण साळुंखे, श्री स्वदेश गौतम साळुंखे, श्री रमेश मारुती साळुंखे, श्री मनोहर शंकर साळुंखे, श्री योगेश गोविंद साळुंखे। महिला कमिटी खऱ्या अर्थानं महिलांचा खूप मोठा सहभाग आणि या महिलांसाठी स्वातंत्र्याचे द्वार ज्या महामानवाने खुली केलेली आहेत त्या महामानवाच्या या जयंतीच्या निमित्ताने मित्रांनो तुम्हा सगळ्यांना विनम्र विनंती आहे की आपल्या वाहनांची म्हणजे गाड्यांच्या पार्किंगची व्यवस्था अगदी खाली आपण केलेली आहे। बरोबर सभास्थानकाच्या अगदी खालच्या बाजूला सुंदर आपल्याला जवळपास 150 ते 200 गाड्या सहज बसतील अशा सुंदर अशा भव्य पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे। तरी आपण सगळ्यांनी तिथे आपल्या गाड्या पार्किंगला लावाव्यात ही विनम्र विनंती आहे। गावातील ज्येष्ठ सल्लागार माननीय श्री सुरेश महादेव साळुंखे यांना विनंती आहे की आपण सभास्थानी यायचं आहे। त्याच पद्धतीने महिला कमिटी अध्यक्ष हौसाबाई महादेव साळुंखे, उपाध्यक्ष शोभा बबन साळुंखे, खजिनदार प्रमिला गणपत वाघमारे, उपखजिनदार मनीषा बाळाराम साळुंखे, सचिव उषा भिकू साळुंखे, कोषाध्यक्ष वनिता सखाराम साळुंखे, उपकोषाध्यक्ष अनिता बाळकृष्ण वाघमारे, सल्लागार वत्सला गणपत साळुंखे या सगळ्यांच्या वतीने तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक आपण हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत करूया। मनोहर शंकर साळुंखे यांचं आगमन झालेले आहे, त्यांना विनंती आहे की आपण आसनस्थ व्हायचे। आदरणीय पीडी डुमना साहेब यांचं सुद्धा शुभागमन झालेलं आहे, त्यांचंही आपण फेटा लावून त्यांचं स्वागत केलेलं आहे। त्याच पद्धतीने केसरकर साहेब हे सुद्धा इथे आलेले आहेत। आदरणीय खंडागळे साहेब, पाठारे साहेब यांचं सुद्धा इथे आगमन झालेलं आहे आणि 135व्या जयंती महोत्सवाच्या निमित्ताने व्यवस्थापकांच्या वतीने त्यांचं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत। आदरणीय कोंडूदादा शिंदे, चंद्रकांतजी साळुंखे वंचित बहुजन आघाडीचे जिल्ह्यातील आघाडीचे नेते इथे आलेले आहेत, त्यांचेही मनपूर्वक आपण सहर्ष स्वागत करूया। आदरणीय मारुतीजी साळुंखे, बाबू शेडगे, ज्येष्ठ सभासद बबन विठ्ठल साळुंखे, भिकाजी बाबू साळुंखे, शिवराम चाहू साळुंखे, अंकुश बाबू साळुंखे, विलास मारुती गायकवाड, योगेश श्रावण गायकवाड, संजय सदानंद साळुंखे, संतोष मधुकर साळुंखे, चंद्रकांत पिठू साळुंखे,
सन्माननीय नानोसेचे आदर्श नागरिक मगनजी गायकवाड साहेब यांचे ते शुभागमन झालेले आहे, त्यांचे मनपूर्वक आपण सहर्ष स्वागत करूया। त्याच पद्धतीने चंद्रकांत पिठू साळुंके, किशोर पिठू साळुंके, अशोकजी वाघमारे, जिल्ह्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचं काम अतिशय सत्कार्याने आणि धडाडीने करणारे त्यांचे शुभागमन झालेलं आहे, त्यांचेही सहर्ष स्वागत करूया। ज्येष्ठ सभासद चंद्रकांत पिठू साळुंके, किशोर पिठू साळुंके, भगवान अंबाजी गायकवाड, बाळाराम गोविंद साळुंके, हरिश्चंद्र शंकर गायकवाड, श्रावण नामदेव साळुंके, मनोहर चिंतामण गायकवाड, सुरेश चिंतामण गायकवाड, सचिन विठ्ठल साळुंके, श्री ज्येष्ठ सभासद गणपत बाळू साळुंके, सुरेश महादू साळुंके, बळीराम बनसी साळुंके, यशवंत लहू वाघमारे, दीपक नागू साळुंके, रमेश गोविंद पवार, सर्व जे आपले व्यवस्थापक आहेत, महिला सभासद आहेत, महिला कमिटी आहे, यांना विनम्र विनंती आहे की आपण लगेचच सभास्थानी यायचं आहे। अगदी थोड्या वेळातच या जयंती महोत्सवाच्या मुख्य कार्यक्रमाला आपण इथे सुरुवात करणार आहोत, त्यामुळे आपल्या सगळ्यांचं जर भोजन झालं असेल तर आपण तातडीनं इथे सभास्थानी दाखल व्हावं। आदरणीय धोंडूदादा बोडेकर, धनगर समाजाच्या विकासासाठी सातत्याने काम करणारे ज्येष्ठ व्यक्तिमत्व आहे। बोडेकर साहेबांचं सुद्धा आपण आदर्श मित्रमंडळ वासुंडे यांच्या वतीने आज मनपूर्वक सहर्ष स्वागत करूया। बळीराम बनसी साळुंके ज्येष्ठ सभासद, यशवंत लहू वाघमारे, दीपक नागू साळुंके, रमेश गोविंद पवार, राजेंद्र काशीनाथ साळुंके, संजय चिंतामण साळुंके, संतोष शिवराम साळुंके, सखाराम महादू साळुंके, बाळकृष्ण हिरू वाघमारे, अशोक गोपीनाथ पवार, शांताराम साळुंके, पांडुरंग लहू वाघमारे, अशोक लहू वाघमारे, बळीराम महादू साळुंके, नाना दाजी साळुंके, गेणू अनाजी साळुंके तथा सर्व महिला सभासद आजच्या या संपूर्ण कार्यक्रमाच्या निमित्ताने महिला सभासद यांचंही आपण मनपूर्वक स्वागत करूया आणि दिवंगत नथुराम नामदेव साळुंके यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून आपण अगदी थोड्या वेळातच या प्रमुख कार्यक्रमाला इथे सुरुवात करणार आहोत। जयंती उत्सव कमिटी, सल्लागार, जयंती व्यवस्थापक, जयंतीची शहर कमिटी, जयंती उत्सव कमिटीची महिला कार्यकारिणी तथा ज्येष्ठ सभासद, महिला सभासद या सर्वांना विनंती आहे की आपण जर आपलं भोजन जर संपलं असेल तर आपण लगेचच सभास्थानी यायचं आहे। अगदी उत्तम अशी बैठक व्यवस्था आणि महामानवाच्या या 135व्या जयंती महोत्सवाला साजेसं असं रूपडं इथे आज या सभा मंडपाला केलेलं आहे। अगदी उत्तम बैठक व्यवस्था, येणारा प्रवेशद्वार, त्याच पद्धतीने केटीसी लाईव्हची संपूर्ण टीम, त्याच पद्धतीने या जंगी कव्वाली कार्यक्रमाच्या निमित्ताने करमणुकीचा कार्यक्रम, महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक श्री कुणाल बोदडे आणि पार्टी जळगाव आणि विरुद्ध महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध गायिका अश्विनीताई राजगुरू आणि पार्टी मुंबई। आता थोड्या वेळातच आपण मुख्य कार्यक्रमाला इथे सुरुवात करतोय। चला, आमची केटीसी लाईव्हची जी टीम आहे आणि त्यांचे ड्रोन ऑपरेटर आहेत त्यांना विनंती आहे की आपण लगेचच आमच्या प्रमुख व्यवस्थापकांची स्टेजच्या उजव्या बाजूला आपण लगेचच ड्रोन व्यवस्थापकांना संपर्क करायचा आहे आणि जे फेटेवाले आहेत त्यांनाही विनंती आहे की आपण लगेच तातडीने दाखल व्हायचं आणि जे जे आज या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी मान्यवर येणार आहेत त्यांच्यासाठी आणि आलेल्या सगळ्या आंबेडकरी चळवळीतील जनसमुदायासाठी, बहुजन वर्गासाठी विनंती आहे की आपली जी पार्किंगची मुख्य व्यवस्था आहे, मुख्य पार्किंगचा जो स्लॉट आहे तो आपण
खालच्या बाजूला केलेल्या जवळपास 150-200 गाड्यांची उत्तम पार्किंग तिथे होणार आहे आणि त्यामुळे आमची विनंती आहे की आपण तिथे आपल्या गाड्या कृपया पार्क कराव्यात, जेणेकरून आपल्या या संपूर्ण जयंती महोत्सवाला आपल्याला अगदी उत्तम पद्धतीने सुरुवात करता येईल। कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या विचारांना वंदन करण्यासाठी, त्यांच्या क्रांती कार्याला उजाळा देण्यासाठी आणि महाराष्ट्र म्हटला की ज्या पद्धतीने नररत्नांची भूमी आहे त्याच पद्धतीने समाज सुधारकांची सुद्धा भूमी आहे आणि या समाज सुधारकांचं वटवृक्ष जो रोपटं लावलेला आहे, राजर्षी शाहू महाराज असतील, महात्मा ज्योतिराव फुले असतील, सावित्रीबाई फुले असतील आणि तदनंतर या रोपट्याला समाजामध्ये अगदी वटवृक्षाप्रमाणे पुढे नेणारे तुम्हा आम्हा सगळ्यांना जगण्याचा, स्वतंत्रतेचा आणि पुढे जाण्याचा अधिकार ज्या महामानवांनी दिला, त्याच्या विचारांना नतमस्तक होण्याचा आजचा दिवस आणि हे वर्ष 9 आहे। 18 एप्रिल ही सुधागड वासियांसाठी अगदी आंबेडकरी चळवळीतील आणि बहुजन वर्गासाठी अगदी खूप मोठी पर्वणी असते साळुंके साहेब। कारण 18 एप्रिल म्हटलं की आपल्याला या जयंतीची आठवण येते वासुंड्याच्या। या कार्यक्रमासाठी लोकशाहीचा चौथा स्तंभ असणारे जे अगदी तरुण तडफदार पत्रकार माननीय श्री संदीपजी ओवाळ साहेब यांचे इथे शुभागमन झालेलं आहे, त्यांचेही आपण मनपूर्वक हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत करूया। विनंती आहे की आपण मुख्य अतिथी मंचकावर येऊन विराजमान व्हावं। हा मंच तुमचा आहे, हा सामाजिक समतेचा मंच आहे, हा सामाजिक अभिसरणाचा मंच आहे। हा विचारांना पुढे नेत असताना 2026च्या या कार्यकाळामध्ये महाराष्ट्र आणि तथा भारत देश कसा पुढे जाईल यासाठीचा हा सगळा प्रयत्न आहे। अगदी थोड्या वेळातच आपण मुख्य कार्यक्रमाला इथे सुरुवात करणार आहोत। आलेल्या सगळ्या अतिथीगणांचा आज विडसेवरून आमचे वाघमारे बंधू सुद्धा आलेले आहेत, त्यांचे मनपूर्वक स्वागत करूया। कारण विडसे म्हटला की आंबेडकरी चळवळींचा प्रखर तो आमचा गाव आहे, जिथे मी 9 वर्ष सेवा केलेली आहे आणि आज वाघमारे बंधू इथे आलेले आहेत, त्यांना पाहून पुन्हा एकदा मला खूप आनंद झालेला आहे। तरी सगळ्या महिला, त्याच पद्धतीने सल्लागार कमिटी तथा आपले सगळे व्यवस्थापक सदस्य, तरुण मंडळी आणि ज्येष्ठ व्यक्तींना विनंती आहे कार्यक्रमाच्या संपूर्ण व्यवस्थापक कमिटीच्या वतीने की आपण तातडीने सभास्थानी इथे दाखल व्हावं। सगळे व्यवस्थापक हॅलो, आदर्श मित्रमंडळातील जे आपले जयंती उत्सव कमिटीचे व्यवस्थापक आहेत, त्यांनी कार्यक्रमाच्या ठिकाणी लवकरात लवकर उपस्थित व्हायचं आहे। काय मला मान्यवरांची उपस्थिती होत आहे। बौद्धाचार्य बाळराम साळुंके, आदर्श मित्रमंडळ वासुंडे, उपाध्यक्ष राजू चिंतामण साळुंके यांनी देखील कार्यक्रमाच्या ठिकाणी आपली उपस्थिती दाखवायची आहे। तसेच आपल्या मंडळाचे ज्येष्ठ सल्लागार आदरणीय अशोकजी कांबळे साहेब यांनी देखील कार्यक्रमाच्या ठिकाणी आपली उपस्थिती दाखवायची आहे। आज आपल्या गावच्या जयंतीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या विभागातील आदिवासी संघटनेचे माजी अध्यक्ष श्रीयुत दगडू वाघमारे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। तसेच आपल्या वासुंडे गावातील प्रतिष्ठित नागरिक आदरणीय बाबूदादा शेडगे यांनी देखील आपल्या विनंतीला मान देऊन आपल्या कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थिती दाखवलेली आहे। आदर्श मित्र मंडळ उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे शतशरुणी आहे। आजच्या कार्यक्रमाचे
मातोश्री रमाबाई महिला मंडळ यांच्या नियोजित अध्यक्षा हौसाबाई महादू साळुंके या देखील या ठिकाणी उपस्थित राहिल्या आहेत। आदर्श मित्र मंडळ त्यांचा देखील आभार व्यक्त करीत आहे। तसेच आदर्श मित्र मंडळ वासुंडे येथील सर्व संयोजक आयोजक यांनी कार्यक्रमाच्या ठिकाणी आपली उपस्थिती दाखवायची आहे। आज आपल्या आदर्श नगर वासुंडे येथील कार्यक्रमाला 9वा वर्ष चालू आहे। आपल्या 9व्या वर्षापर्यंत आपली साथ ज्यांनी दिलेली आहे ते माझे परम मित्र आणि आपणा सर्वांचे परम मित्र खुशाल शेठ ओसवाल यांनी देखील आपल्या कार्यक्रमा ठिकाणी हजेरी लावलेली आहे। त्यांचा आदर्श मित्र मंडळ हार्दिक स्वागत करीत आहे। जयंती उत्सव कमिटीचे सर्व सदस्य यांना परत विनंती करतो की त्यांनी कार्यक्रमाच्या ठिकाणी आपली उपस्थिती दाखवायची आहे।